निमित्ताने दोन ग्रंथांचं प्रकाशन येथे आयोजित केलेलं आहे। मानव साहित्य प्रकाशन माळवडगाव यांच्या वतीने संपादक पूजनीय श्री शुकमुनी खामणीकर यांनी दोन ग्रंथ निर्माण केलेले आहेत। एक महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे स्मरणीय स्थान दर्शन। या ग्रंथाचं प्रकाशन कवीश्वर कुलाचार्य विकास पुरुष अमरावतीचे श्री मोठे बाबा यांनी आपल्या शुभ हस्ते स्मरणीय स्थान दर्शन या ग्रंथाचं प्रकाशन करावं। आणि त्याच दुसरा ग्रंथ आहे प्रमेय कुसुम। या ग्रंथाचं प्रकाशन प्रणयचे जे श्री मोठे बाबांनी आपल्या शुभ हस्ते करावं अशी विनंती आहे। स्मरणीय स्थान दर्शन हा ग्रंथ या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे सज्जनो। आपण शाब्दिक वर्णन वाचतो, परंतु स्वामींच्या वेळचं प्रत्येक वंदनीय स्थान, ते गाव, त्याची रचना कशी असेल एक मनामध्ये उत्सुकता असते आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक स्थानाचं त्या ठिकाणच्या मंदिरांचं एक चित्र या स्मरणीय स्थान दर्शन यामध्ये रेखाटण्यात आलेलं आहे। चित्रमय दर्शन आहे आणि 800 वर्षापूर्वीची रचना कशी होती, मंदिरांची स्थान कोठे, याचं संपूर्ण सचित्र दर्शन आपल्याला मिळतं आहे। विशेषतः वास्तविक वर्गाला तर फार महत्त्वाचं आहे की आम्ही वंदनाला जातो, परंतु 800 वर्षापूर्वीची मात्र स्थिती काय असेल याची कल्पनाही करू शकत नाही। आणि म्हणून हा आजचा ग्रंथ अशा प्रकारे आपल्याला उपयोगाचा आहे की सर्वज्ञांच्या अशा 30 अवस्थानाच्या महास्थानांचं भौगोलिक चित्र आपल्या पुढे नकाशांच्या द्वारे, चित्रांद्वारे या स्मरणीय स्थान दर्शन या ग्रंथामध्ये रेखाटण्यात आलेलं आहे। संग्रह ग्रंथ आहे, प्रत्येकाने आपल्याकडे ठेवावा अशा प्रकारचा आहे। आणि दुसरं आहे प्रमेय कुसुम। या ग्रंथामध्ये 3 प्रमेय आहेत: शुभचिंतन सार, दुःखाब्दी आणि निवृत्ती स्थळ। या तीनही प्रमेयांची रचना केलेली आहे संपादक पूजनीय श्री शुकमुनी खामणीकर यांनी। आणि हा सुद्धा ग्रंथ आपल्याला सर्वांना संग्रह असा आहे। असे 2 ग्रंथ येथे थोर आचार्यांच्या हस्ते प्रकाशित झालेले आहेत। धन्यवाद। ग्रंथ विक्रीला उपलब्ध आहेत, प्रत्येकाने स्वतःच्या पैशाने ग्रंथ विकत घ्यावेत आणि संग्रह ठेवेत ही माझ्या वास्तविक बंधूंना विनंती आहे। धन्यवाद। त्यांना आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छा व्यक्त करूया। यानंतर या व्यासपीठावर, या ज्ञानपीठावर विराजमान सर्व वंदनीय आचार्यगणांची आम्ही द्वयसूत्र संचालक पवित्र अंतःकरणपूर्वक क्षमा याचना करतो। सर्व वंदनीय आचार्यगण व्याख्यानकार आहेत, प्रवचनकार आहेत, सर्वांचं या ठिकाणी प्रवचन शुभेच्छा घ्याव्या ही पवित्र भावना आहे। परंतु वातावरण पाहता आणि वेळ पाहता सर्व वंदनीय आचार्यगणांना या ठिकाणी आम्ही क्षमा याचना करतो। आणि यानंतर आपले विचार व्यक्त करण्यासाठी आदरणीय, श्रद्धेय, परमपूजनीय कवीश्वर कुलाचार्य ज्यांच्या शुभ हस्ते श्रीकृष्ण मंदिर उद्घाटन सोहळा संपन्न झाला, असे विकास पुरुष म्हणून ज्यांना संबोधले जातं, आदरणीय, श्रद्धेय, प्रातस्मरणीय कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबाजी महानुभाव, बाबाजींना नम्र विनंती आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये बाबाजींचं स्वागत करावं। ग्रंथाची किंमत अत्यल्प आहे। स्मरणीय स्थान दर्शन 80 रुपये आणि प्रमेय कुसुम 50 रुपये। जया वंदने विघ्न बाधानवादे, जया चिंतने साधका वेद साधे, प्रसादातया वासनिका सुगोत्रा, नमस्कार मे भिक्षुका स्थान मात्रा, नमस्कार मे भिक्षुका स्थान मात्रा, सर्वज्ञ श्री संख्येनं जास्त असतो। माझ्या लक्षात असं आलेलं आहे मंडळी की तुम्ही फक्त शरीरानं या ठिकाणी बसलात, मनानं अजूनही तुम्ही या सभागृहाच्या बाहेर आहात। बाहेर फिरणारं जे मन आहे ते काही वेळासाठी इथे आणा। पुन्हा एकदा राऊळमाय राऊळबाप असलेल्या श्री गोविंद प्रभू बाबांचा आपण जय जयकार करूया। श्री गोविंद प्रभू 50% तुम्ही आला।
पुन्हा एकदा आपल्याला एक जय जयकार करायचा या मार्गाशी अधिकरण असलेल्या श्री दत्तात्रय प्रभू, तुमच्या आमच्यासाठी प्रचंड परिभ्रमण करणारा अवतार. बघा तुम्ही, काशीचं स्नान, त्याच्यानंतर लगेच कोल्हापूरची भिक्षा, पांचाळेश्वरचं भोजन आणि माहूरची निद्रा, प्रचंड परिभ्रमण करणारा अवतार. आता या समयी ज्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू असतील तिथपर्यंत आपला आवाज पोचला पाहिजे. श्री दत्तात्रय प्रभूंनाही वाटावं की कात्रजला तोड साधक खऱ्या अर्थानं या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या तत्वज्ञानाला अनुसरत आहेत आणि त्या निमित्तानं सगळेजण एकत्रित झालेले आहेत. ज्या ठिकाणी असतील तिथून थोडस लक्ष श्री दत्तात्रय प्रभूंचा आपल्याकडे जावं, यासाठी श्री दत्तात्रय प्रभूंचा जय जयकार आपल्याला करायचा आहे. श्री दत्तात्रय. आता खऱ्या अर्थानं आपण अनुसरण विधीसाठी उपस्थित झालो असं वाटायला लागलं. श्रीकृष्ण मंदिर उद्घाटन, मूर्ती स्थापना आणि पंचावतार उपहार महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित ही धर्मसभा आणि या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय सद्येय प्रातस्मरणीय कवीश्वर कुळाचार्य कनासी निवासी आदरणीय श्री बाबा, या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूज्य परमादरणीय सद्येय प्रातस्मरणीय उपाध्य कुळाचार्य रणाईचे निवासी आदरणीय श्री बाबा, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष, आपण ऐकलं की परांडेकर या गादीच्या सर्व भाऊगाद्या आणि विशेषतः खऱ्या अर्थानं ज्यांनी स्वागतपर विचार या ठिकाणी मांडले असे परमपूज्य परमादरणीय सद्येय आचार्य प्रवर शेवलीकर बाबाजी उपाख्य धाराशिवकर बाबा, या व्यासपीठावर उपस्थित असलेले परमपूज्य आदरणीय सद्येय आचार्य प्रवर आसनाख्य बाबा आहेत, परमपूज्य आदरणीय सद्येय आचार्य प्रवर पातुरकर बाबा आहेत, परमपूज्य आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर पाथरीकर बाबा आहेत. आणि या कार्यक्रमाला ज्यांच्या शुभ हस्ते अनुसरण विधी खऱ्या अर्थानं संपन्न झाला असे परमपूज्य परम आदरणीय सद्येय पारिमांडल्य कुळाचार्य आदरणीय सद्येय जाळीचा देव जळगाव निवासी आदरणीय श्री बाबा, इकडे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष परमपूज्य आदरणीय सद्येय फलटण निवासी कवीश्वर कुळाचार्य आदरणीय बाबा आहेत, परमेश्वरपूर निवासी आदरणीय कवीश्वर कुळाचार्य श्री दर्यापूरकर बाबा आहेत. त्याचबरोबर कवीश्वर रामनाय परमपूज्य आदरणीय सद्येय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर कुंभेकर बाबाजी आहेत, परमपूज्य आदरणीय सद्येय आचार्य प्रवर भवन निवासी आदरणीय श्री बाबा आहेत, आदरणीय सद्येय आचार्य प्रवर श्री सात्विक मुनी दादा आहेत, परमपूज्य आदरणीय सद्येय आचार्य प्रवर परभणी निवासी आदरणीय महंत श्री तेल्लारकर बाबाजी आहेत, परमपूज्य आदरणीय सद्येय कुरकुडवाडी निवासी आदरणीय महंत श्री वांदेशकर बाबा, यासह सर्व आदरणीय संत महंत तपस्विनी आणि सश्रद्ध अंतकरणानं प्रभू श्री चक्रधरांच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी आणि बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, आपण बघतो की ते श्रीकृष्ण मंदिराचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला आणि माझ्या हस्ते खऱ्या अर्थानं तिथे ते उद्घाटन होऊन आज खऱ्या अर्थानं हे मंदिर सर्वांसाठीच खुलं झालेलं आहे. आपण बघतो की मंदिराचा उद्घाटन समारंभ होत असताना आपण जर थोडं मागे गेलो तर आपल्या लक्षात येईल की या मंदिराचा ज्या वेळेस बांधकाम सुरू होतं त्यावेळेस या ठिकाणी या मंदिरासाठी विटा आलेल्या आहेत, या मंदिरासाठी लोखंड आलेलं आहे, या मंदिरासाठी सिमेंट आलेलं आहे, या मंदिरासाठी खडी आलेली आहे. जाणारा येणारा या रस्त्याने जात होता,
विटाकडे बघत होता, लोखंडाकडे बघत होता, सिमेंटाकडे बघत होता, रेतीकडे बघत होता आणि जाता जाता तो म्हणत होता की ह्या मंदिराच्या विटा, हे मंदिराचं लोखंड, हे मंदिराची रेती, हे मंदिराची गिट्टी, म्हणजे विटीतलं वीट पण गेलं, मंदिर पण आलं, लोखंडातलं लोखंड पण गेलं, मंदिर पण आलं, वाळूतलं वाळू पण गेलं, मंदिर पण आलं. जड असलेल्या वस्तू मंदिराच्या संपर्कात गेल्याबरोबर त्यांचं नाव बदलून जातं. आपण तर चालते बोलते आहोत, मंदिराच्या संपर्कात आपण गेलं की आपलं जीवन बदलून जातं. खऱ्या अर्थानं मंदिराची गरज यामुळे खऱ्या अर्थानं आहे. आणि मग या मंदिराचा उद्घाटन समारंभ होत असताना दोन युवक खऱ्या अर्थानं सर्व संघाचा परित्याग करून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या तत्वज्ञानाला या ठिकाणी ते अनुसरतायत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज विज्ञान युगाचा खऱ्या अर्थानं प्रभाव वाढलेला आहे. अनेक प्रलोभन आहेत, काय नाही या जगात. हे सगळं असताना अँड्रॉइड सारखा मोबाईल आपल्या प्रत्येकाच्या हातात आलेला आहे आणि मग सगळं जग आपल्या मुठीत असल्याचा भास खऱ्या अर्थानं तुम्हा सगळ्यांना होतो. आणि मग अशा वेळेस हे सगळं असताना, सगळी प्रलोभनं असताना ही तरुण मुलं या सर्व गोष्टीचा त्याग करतात आणि त्या सगळ्या प्रलोभनांना लात मारून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या तत्वज्ञानाला खऱ्या अर्थानं ते या ठिकाणी अनुसरलेले आहेत. आणि म्हणून सर्वज्ञांनी दिलेला विचार आत्मसात करून आपलं प्रत्येक पाऊल आज ते आपल्या हितचिंतनासाठी खऱ्या अर्थानं टाकणार आहेत, आपल्या आत्मकल्याणासाठी खऱ्या अर्थानं टाकणार आहेत. तो विचार जो सर्वज्ञांनी दिला, तो विचार जो त्यांच्या गुरुजनांनी खऱ्या अर्थानं दिला. मग आदरणीय श्रद्धेय, आपण ऐकलेले आहे की कासवीचे आणि दृष्टांते सुद्धा या दीक्षितांवर खऱ्या अर्थानं ज्यांचं शुभचिंतन आहे असे आदरणीय वांबोरी निवासी गुरुवर्य मामाजी, त्यांच्या सानिध्यात राहून, संवत्सरला राहून त्यांना खऱ्या अर्थानं ब्रह्मविद्या तत्वज्ञानाचे ती धडे मिळालेली आहेत आणि त्यातून खऱ्या अर्थानं सर्वस्वाचा त्याग करत आज ही दोघही जण खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या विचाराला आणि तत्वज्ञानाला ती अनुसरलेली आहेत. आणि म्हणून परमपूज्य आदरणीय सद्यय आचार्य प्रवर महंत श्री प्रांडेकर बाबांनी, परमपूज्य आदरणीय श्री विजयराज दादांनी, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं सर्व तो परिवार, या परिवाराने खऱ्या अर्थानं त्यांना घडवलेलं आहे आणि त्यातून आज त्यांनी सर्व संघाचा परित्याग करून आज सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या तत्वज्ञानाला ते या ठिकाणी अनुसरलेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आदरणीय आचार्य प्रवर महंत श्री परांडेकर बाबासह आमचे आदरणीय विजयराज दादा आणि सर्व परांडेकर परिवार यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनंत कोटी शुभेच्छा व्यक्त करतो आणि लांबलेल्या शब्दांना मी या ठिकाणी थांबवतो. दंडवत प्रणाम. धन्यवाद. टाळ्यांच्या गजरामध्ये बाबाजींच्या विचारांचं आपण स्वागत करूया. आता खऱ्या अर्थाने ही धर्मसभा उत्तरार्धाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.